तुमचा जो जॉईंट आहे तो ऑटोमॅटिक गिव्हअप करतो. म्हणजे तो म्हणतो यार नाही मला बाद झाला, आता मी दुखणार. कारण त्या जॉईंटमध्ये तेवढी ताकदच नाहीये की तो तुमचा ऑल ओव्हर बॉडीचा वेट एका छोट्याशा अशा पर्टिक्युलर जॉईंटवर घेईल. खूप सारे लोकांचा असं डाऊट असतो की माझे गुडघे दुखतात आणि माझ्या गुडघ्यामधला जो गॅप आहे तो कमी झालाय किंवा जास्त झालाय. ते जे गुडघ्यांचे जे हाड आहेत ते एकमेकांना घासत आहेत. मला असं म्हणतात की जे माझ्या गुडघ्यात मधला ऑइल कमी झालाय. हे बघा, मी तुम्हाला आज एक गोष्ट क्लिअर करतो की तुम्ही त्या जॉईंटवर नका जाऊ. आपला गुडघा आहे त्याच्या वरच्या बाजूचे किंवा खालच्या बाजूचे, त्याच्या मागचे जे आपण पिंढऱ्या म्हणतो, अजून हा जो आपल्या मांड्या आहेत, मांड्यांचे जे स्नायू आहेत त्याला तुम्ही जास्तीत जास्त स्ट्रेनिंग करा. म्हणजे त्यांचा व्यायाम तुम्ही जास्त करा. आता मला लोक असं म्हणतात की अरे यार मी सकाळी 10 किलोमीटर वॉकिंग करतो. वॉकिंग नाही, ती गोष्ट कव्हर नाही होणार. वॉकिंग हा कोणता व्यायामाचा प्रकार नाही आहे. ठीक आहे, तुमचा ऑल ओव्हर बॉडीचा मेटाबॉलिझम तो वाढवतो, वेट लॉससाठी हेल्प होतो. खूप सारे मिसकन्सेप्शन आहेत वॉकिंगबद्दल. वॉकिंग अजून गुडघ्याचा व्यायाम याचा काहीच लिंक नाही आहे ॲक्च्युअलमध्ये. माझं असंच म्हणणं आहे की गुडघ्यांचे जास्तीत जास्त व्यायाम करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार नाहीत. मागचे मांडे आहेत आपले, ज्याला आपण क्वाड्रिसेप्स म्हणतो, हॅमस्ट्रिंग आहेत, काप मसल्स आहेत, हे खूप सारे मसल्स आहेत. त्यांना तुम्ही स्ट्रेनिंग करा, म्हणजे त्यांचा व्यायाम तुम्ही चालू करा, जेणेकरून तुमचा गुडघा कधी दुखणार नाही आहे. कसं आहे की मेनली गोष्ट काय होती की जेव्हा गुडघे दुखायला चालू होते, हे बघा, जेव्हा तुमच्या स्नायूंमधील ताकद कमी होईल तेव्हा तुमचा जो जॉईंट आहे तो ऑटोमॅटिक गिव्हअप करतो. म्हणजे तो म्हणतो यार नाही मला बाद झाला, आता मी दुखणार. कारण त्या जॉईंटमध्ये तेवढी ताकदच नाहीये की तो तुमचा ऑल ओव्हर बॉडीचा वेट एका छोट्याशा अशा पर्टिक्युलर जॉईंटवर घेईल.